तालुक्याचं सेंटर आणि चार 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 भागातले चार उपनेते ते त्या तालुका चालवतात आणि अशाच लोकांनी संगनमताने तालुक्याची वाट लावलेली आहे. संगनमतांना त्यांना माहिती आहे की इथं एमआयडीसी जे हे गाजर दाखवायचं आणि इथं एमआयडीसी करायची नाही. नमस्कार. नमस्ते. आपल्याबरोबर जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत. भोंगवली कामथडी गटाचे काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे. तरी आपण त्यांचा आता पुढील प्रमाणे परिचय जाणून घेऊ. नमस्कार, मी वैभव धाडवे, मी राहणार सारोळा आणि मी गेले 18 वर्षापासून एका वृत्तपत्रामध्ये पत्रकारिता करत आलो आहे. त्यामुळे तालुक्यातली खडानखडा माहिती किंवा राजकीय लोकांची गणितं मला सर्वत्र माहिती असल्यामुळे आणि सर्वसामान्य लोकांचा जो चाललेला जो विषय आहे, म्हणजे त्यांच्या अडचणी माहिती आहेत, विकासाबद्दलच्या खंत माहिती आहेत आणि त्यामुळं मी माझ्या ह्या उमेदवारीसाठी मी अर्ज केलेला आहे. तुमच्यासाठी आमचा पहिला प्रश्न असा राहील की आता आपण पाहतोय की प्रत्येक पक्षाचा जो उमेदवार आहे तो या पक्षातून त्या पक्षात जात आहे आणि काही बलाढ्य पक्ष पण आपण पाहतोय की काहींना उमेदवारी नाकारली. जे उमेदवार चालणारे होते अशा उमेदवारांनाच पक्षाने उमेदवारी दिली नाही. तर याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? याच्याबद्दल काय म्हणायचं, जे योग्यतेचे होते त्यांनी पक्षाने दिली, जे योग्यतेचे नाहीत त्यांना नाही दिली. पण निवडणूक अगोदरच त्यांचे डिक्लेअर केले असते तर सक्षम आहेत, ते सक्षम आहेत पक्षाचे असंही कळालं असतं. सक्षम नसल्यामुळं किंवा असल्यामुळं त्यांना शेवट उमेदवारी दिल्या. पक्षाला कळलं की आपले पक्ष फुटवेल, इकडे तिकडे कार्यकर्ते पळतील, पण शेवटच्या टप्प्यात सगळ्यांना उमेदवारी दिल्या असं मला वाटतंय. आता तुम्ही पाहताय की आपल्या भागातील जी तरुण वर्ग आहे आपल्या भागातील, तो कामासाठी शिरवळ असेल किंवा हवेली असेल अशा तालुक्यांमध्ये जिल्ह्यामध्ये जात असेल कामासाठी बाहेर. तर याच्याबद्दल काय आपलं म्हणणं आहे की विकास कामांबद्दल? ही दुरवस्था इथल्या महान भाऊ नेत्यांनीच केलेली आहे, ज्यांना आपण इथले नेते म्हणून समजतात आणि त्या नेत्यांनीच ह्या तालुक्याची दुरावस्था केलेली आहे. तालुक्याचं सेंटर आणि चार 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 भागातले चार उपनेते ते त्या तालुका चालवतात आणि अशाच लोकांनी संगनमताने तालुक्याची वाट लावलेली आहे, एवढंच मी बोलील. त्यामुळं इथला भागातलं एमआयडीसी आली नाही, छोटे छोटे विषय असतील, त्यामुळे लोकांना परागंदा व्हावं लागला आणि आजूबाजूला नोकरी शोधायला जावं लागलं. तुम्हाला जर जनमताने किंवा उमेदवार जे आहात तुम्हाला जर निवडून दिलं, संधी दिली नागरिकांनी, तर तुम्ही या विषयावर काय करणार? नाही, आता एमआयडीसी हा विषय राज्य शासनाच्या अधिपत्यामध्ये आहे आणि हे तिन्ही पक्ष माझ्या आता विरोधात आहेत, ते तिन्ही एकमेकांच्या खुर्च्या लावून बसलेले आहेत. आणि याच्या अगोदर जर तुम्ही या वर्षभरात पाहिलं असेल तर हे तिन्ही नेते आपल्या तालुक्यात येऊन गेले. मग माननीय मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आपल्या 1 महिन्यापूर्वीच आपल्या तालुक्यात येऊन गेले. त्यांनी म्हणले की मी गेल्या लगेच एमआयडीसी पास करतो. अजितदादा तर 4-5 वेळा येऊन गेले. त्यांनी म्हटले की मी एमआयडीसी पास करतो. आणि याच्या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री मागच्या लोकसभेच्या निवडणुकीतही बोलले की मी लगेच गेल्या पास करतो. म्हणजे हे संगनमतांना त्यांना माहिती आहे की इथं एमआयडीसी जे हे गाजर दाखवायचं आणि इथं एमआयडीसी करायची नाही. आता तो एमआयडीसी होणार नाही की होईल, हे लढणारे पैलवान पण तेच आहेत. म्हणजे नुरा कुस्ती चालू आहे त्यांची. त्यामुळे ह्या नुरा कुस्तीमध्ये जनता भरकटलेली आहे. मी त्याच्यावर एवढंच सांगेल माझ्या सर्वसामान्य कुटुंबियांना की आपल्या स्वबळावर आपला कसा उद्योग उभा करता येईल आणि स्वबळाची ताकद निर्माण करून आपलं उपजीविकेचं साधन निर्माण करावं. या कुरखुडी राजकारण्याच्या नेत्यांच्या नादाला लागू नये. आता तुम्हाला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली आहे, तर काही ठिकाणी काँग्रेसची जी मंडळी होती ती भाजपमध्ये गेलेली आहे. तर तुम्हाला असं वाटतं का काँग्रेसचं मतदान अजूनही आहे? 100% जे गेले ते आडनावाच्या नावाखालीच गेलेले. काँग्रेस आहे तिथे जिवंतच आहेत. आडनावावर जे चालणारी मंडळी होती ती गेली आणि जे सक्षम काँग्रेसवाले जे आहेत, जे वैचारिक लेवल ज्यांची काँग्रेसची आहे ते जिवंत आहेत आणि ते मला सपोर्ट करतायत. त्यांचे माझ्याशी संपर्क आहे, मी त्यांच्याशी बोलतोय आणि त्यांच्या ताकदीमुळे मीच उभा राहिलेलो आहे. तुम्ही भाजप पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, पण त्यांनी तुम्हाला ती दिली नाही. याच्याबद्दल काय सांगाल? भाजप पक्षाची उमेदवारी मागितलीच नाही मी.
भाजप पक्षाकडं काय झालंय, त्यावेळी जे नाममात्र नेते होते, त्यावेळी ते आमच्या पक्षात आले नव्हते भाजपमध्ये आणि भाजपमध्ये नेतृत्व करण्यासाठी ते आले नाही. अचानकच आले आणि विचारधारा सगळी पक्षाची बदलली भाजपची. मग विचारधारा भाजपाची शिल्लकच राहिली नसेल, मग तिथं आपण का थांबावं? असं माझ्यासारख्या सर्वसामान्याला वाटलं. म्हणून मी तिथून निघालो आणि नंतर मग कुठला तरी मला नेतृत्वच करायचंय, प्रतिनिधित्वच करायचंय. म्हणून मी पक्ष न जोपासता मला नेतृत्व करायचं हे डोक्यात ठेवूनच मी बाहेर पडलो. मी म्हणूनच भाजपच्या बाबतीत काही न बोलता मी काँग्रेसमध्ये आलो आणि मी काँग्रेसचा तसा मी थोपटे साहेबांचा जुना कार्यकर्ता असल्यामुळे मी काँग्रेस निवडला माझा मी प्रचार निवडणुकीसाठी. आता निवडणुकीत पाहताय तुम्ही की बाकीचे पण उमेदवार तगडे आहेत तुमच्या समोर, तर त्यांना तुम्ही कशी टक्कर देणार आहात? हां. आता उमेदवार किती उभे राहतील हे 27 तारखेनंतर आपल्या समोरच येईल. पण जे आहेत पक्षाचे उमेदवार ते तर आता सगळे धनशक्तीवाले आहेत, कोटनारायण आहेत. त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे आणि त्यांनी जनतेचा लोबाडलेला पैसा आहे, असं मला वाटतंय. आणि कुठं कष्ट-बिष्ट कुठल्या कंपनी-बिंपनी तर यांचे दिसत नाहीत. ठेकेदारीच आहेत आणि यांच्याकडून पैसे घ्यायला काही म्हणजे जनतेने सोडू नये. ते देत असतील, जनतेला मतदान विकत घेण्याचा प्रयत्न करत असतील, तर सर्वसामान्यांनी त्यांच्याकडून भरपूर पैसा घ्यावा आणि घेऊन मात्र नेतृत्व चांगल्या माणसाच्या हातात द्यावं. माझ्यासारख्या सक्षम आणि तुमच्यासाठी हक्काचा आवाज बनणाऱ्या माणसाकडे द्यावा असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न विचारतो की आमच्या इंडिया महाराष्ट्र न्यूज चॅनल मार्फत तुम्ही जनतेला कशा पद्धतीने संबोधणार आहात की जनता तुमच्या पाठीमागे उभी राहील, किंवा तुम्ही तुमची प्रचार रचना कशी असणार आहे, तुमचे मुद्दे काय असणार आहेत, अजेंडा काय असणार आहे? काय आहे, सध्या ही सगळी मंडळी अ, अत्यंत मातब्बर आहेत आणि जुने जाणते राजकारणी आहेत. यांच्या आजूबाजूला एक घटक आहे 20-30% तो लाभार्थी संघटना आहे त्यांची. त्यांच्याकडून त्यांनी लाभ मिळवलेला आहे. कुठं ताडपत्री मिळवली, कोणी शिलाई मशीन मिळवली आणि ह्या कुठेतरी आर्थिक सुबत्ता मिळवलेली आहे. अशा लोकांची संघटना त्यांच्या आजूबाजूला दिसते, ती गर्दी दिसते. भुलू नये, या संघटनेत आपण कोणाला भुलू नये. लोकांच्या धूळफेक करतायत ही लोक, भुलू नये. सर्वसामान्यांनी आपला विकास कसा व्हावा याच्यासाठी मी काम करीन आणि तुमचा आवाज विकास कामं तर 100% होणार. झेडपीचा फंड हा येत असतो आणि तो प्रत्येक विषयासाठी मिळत असतो. मग रस्ते असतील, पाणी असेल, लाईट असेल आणि आरोग्य विषय असेल, सगळ्यांसाठी एक योग्य फंड झेडपीमध्ये उपलब्ध असतो. तो योग्य रीतीने मी माझ्या मतदारसंघामध्ये अत्यंत समभाव पद्धतीने वितरण करेल. कुठल्याही गावाला असा अतिरिक्त फंड दिला जाणार नाही. माझ्याच गावापुरता मी विकसित करणार नाही. मी सगळ्या गावांना एकत्रितरित्या समजून घेऊन त्यांचा काय जे कमी पडते गरजूवंतांना ते दिलं जाईल असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट मी एवढंच सांगेन की सध्या राजकीय गणित बाजूला ठेवून माझ्यासारख्या सामान्याला तुम्ही निवडून द्यावं. तुमचा एक हक्काचा आवाज इतर विषयामध्ये तुम्हाला येणाऱ्या अडीअडचणीमध्ये मी तुमचा आवाज म्हणून मी काम करील, एवढंच मी यावेळी सांगेन. एक शेवटचा लास्टचा विचारतो प्रश्न की आता आपण पाहतोय की प्रत्येक गटामध्ये महिलांना साड्या वाटप होत आहेत, होम मिनिस्टरचे कुठे कार्यक्रम घेतले जात आहेत, त्यांना बाहेर फिरण्यासाठी नेत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की महिला अशा व्यक्तींना मतदान करतील? काय आहे, 5 वर्षातून येणारी निवडणूक जर साड्या वाटपातून होत असेल किंवा देवदर्शनातून होत असेल, तर देवदर्शन करून जर जर लोकांना त्यांना त्यांना देव पावले पाहिजे ना मुळात. त्यांनी का नाही म्हणजे विकासाच्या बाबतीत का नाही कामं करत? त्यांना काय गरज आहे सर्वसामान्यांना? 5 वर्षात एखादी साडी ₹400-300 ची साडी द्यायची आणि देवदर्शन ₹1000-2000 करायचं आणि मत खरेदी करायचं. असं जर राजकारण कोण करत असेल, तर त्यांनी ते विचार केला पाहिजे की आपण ते मतदान त्या माणसाला करावं का? का करावं? हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे आणि मतदान चांगल्या, योग्य आणि अत्यंत चांगल्या प्रतिमेचा जो व्यक्तिमत्व असेल त्यालाच केलं पाहिजे. मी त्या योग्यतेचा आहे असं मला वाटतं. मला मतदान सर्वसामान्य करेल असं मला वाटतंय आणि मी निवडून येईल 100% 1,500-2 हजार मतांनी निवडून येण्याची सक्षमता ठेवतो. धन्यवाद. आणि Thank you. पुढील अशाच मुलाखती नवनवीन पाहण्यासाठी आपल्या इंडिया महाराष्ट्र न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. थँक्यू.